नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इलेक्शनचे बिगेल वाजलेले आहे. आता आपल्यासमोर आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर भोसरी या ठिकाणी, आणि येथील काही मतदार कामगार नेते हनुमंत लांडगे आपल्या समोर आहेत. काय सांगाल, प्रभाग क्रमांक 8 अ मधून उच्च शिक्षित उमेदवार डॉक्टर सुहास कांबळे सर इच्छुक उमेदवार आहेत, काय सांगाल? खरं तर मी सांगू इच्छितो की सेक्टर 4, 6, 9, 11 हा इंद्रनगर प्रभागाचा संतनगर नावाने ओळखलेला एक भाग आहे. 1999 हा परिसर स्थापन झाला तेव्हापासून आजपर्यंत इथं या भागात राहणारा उमेदवार मिळाला नाही, आणि विशेषतः ह्या प्रभागाची नेहमीच मागणी राहिलेली आहे, या परिसराची नेहमी मागणी राहिलेली आहे की आम्हाला उच्च शिक्षित उमेदवार हवा, आणि निश्चितच डॉक्टर सुहास कांबळे हे इच्छुक आहेत. त्याच्यामुळं कदाचित लोकांच्या ह्या सगळ्या इच्छा या निमित्ताने पूर्ण होईल, आणि भारतीय जनता पार्टीला अशा इच्छुक उमेदवारांची गरज आहे, निश्चित ती इच्छा पूर्ण होईल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. भागात उमेदवार मिळाला, हो, नाही, आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप आनंद आहे की या परिसराला उमेदवार राहिलाय. डॉक्टर सुहास कांबळे हे गेले 2 दशकं साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं वैद्यकीय व्यवसाय करतात. शिवाय केंद्रीय विहार सोसायटी, जी ह्या परिसरातली पहिली सोसायटी मानली जाते, त्या सोसायटीचे ते कायमचे निवासी आहेत. त्यामुळे निश्चितच परिसरातल्या लोकांची मागणी, इच्छा या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. भारतीय जनता पार्टी ही ती पूर्ण करेल अशी मला आशा आहे. त्यांच्याकडून कुठल्या कामाची अपेक्षा आहे भविष्यात? उच्च शिक्षित उमेदवार आहे. जर ते 100-200 कॉटचं हॉस्पिटल एकटे चालवतात तर महानगरपालिकेचे सभागृह हे चालवू शकतात. वेस्ट टू एनर्जी किंवा इतर बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केलेलं आहे, आणि यापूर्वी ते महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी काही काळ होते. त्यामुळे महानगरपालिकेची त्यांना माहिती आहे, आणि उच्च शिक्षित असल्यामुळं परिसरातले विकास काम बरं. आता हा परिसर तसा 90% पूर्ण डेव्हलप आहे. फार लाईट, पाणी अशा छोट्या किरकोळ समस्या ह्या कधीतरी उद्भवतात, परंतु शहराचा जर विचार केला तर शहराची वैद्यकीय सेवा, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर, शहराची वेस्ट टू एनर्जी, म्हणजे आपण 40 लाखाच्या शहराचा विचार केला तर अशा उच्च शिक्षित माणसाची प्रभागालाच नव्हे तर शहराला गरज आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. सर, तुमच्यावर लक्षात आला होता मुद्दा की ह्या भागातल्या जो रहिवासी आहे त्यांना संधी मिळाली नव्हती, तुम्ही काय सांगा? अगदी बरोबर आहे. म्हणजे स्पाईन रोडच्या उत्तरेकडील भागामध्ये फारशी आजपर्यंत उमेदवारी फार कमी संधी मिळालेली उमेदवारांना, परंतु इकडचेच रहिवासी आहे मी, केंद्रीय विहारमधला, आणि माझं हॉस्पिटल देखील इथंच आहे. त्यामुळे इकडच्या सर्व लोकांची माझं एकदम चांगलं नातं आहे, चांगले रिलेशन्स आहेत. इकडच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे, आणि ओव्हरऑलच जे काही दृष्टीने जे काही विकास कामं करण्याची जी गरज आहे त्याच्यामध्ये मी निश्चितपणे चांगला सहभाग घेऊ शकतो याची मला खात्री आहे. माझा जो काही गेल्या 3 दशकामधला जो माझा अनुभव आहे आरोग्य क्षेत्रातला, त्याच्यामुळे आपल्या पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचंच आरोग्य आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही सुविधा आहेत त्या कशा इम्प्रूव्ह होतील याच्याबद्दल मी निश्चितपणे प्रयत्न करेल. यांनी सांगितले की पहिल्यांदाच आमच्या भागातला उमेदवार आम्हाला मिळाला, त्यांनी आनंद व्यक्त केला, आणि सरांनी सांगितले की या भागातले सगळे शहरातले आरोग्याच्या प्रश्नावर तुम्ही भविष्यामध्ये काम करू. पहिले मला ते त्यांनी सांगितलं की इथली जे मुलांमध्ये असलेले जे गुंडगिरी किंवा जे बुलेटवर मुलं जे आवाज करतात त्याच्यावर पण प्रतिबंध घालण्याचं काम ते करणारच त्यांनी सांगितलं होतं. आणि यांना विशेष आनंद आहे की आमच्या भागातला प्रभाग, आमच्या जिव्हाळ्याचा माणूस मिळाला, उच्च शिक्षित माणूस मिळाला, त्यामुळं त्यांचा विजय निश्चित होईल असं यांचं म्हणणं आहे. रोहित खरगे, खरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.